आले यासाठी अनेक झालो, पण आज जी काही मी सभा पाहतोय आणि त्या सगळ्याचं एकंदर उत्साहाचं वातावरण बघतोय, त्यासाठी एक गोष्ट स्पष्ट होते की उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हा सगळ्यांची मानसिकता काय आणि तुम्हा सगळ्यांचा निकाल काय. निकाल हा स्पष्ट दिसतोय की बजरंग सोनवणे यांना देशाच्या लोकसभेमध्ये विविध करांचा प्रतिनिधी म्हणून महत्वाचा निकाल करून लोकांनी घेतलेले. मला माहीत नव्हतं की देशाचे प्रधानमंत्री इथे येऊन गेले. हल्ली ते महाराष्ट्रात फार फिरतात, अनेक ठिकाणी येऊन गेले. सगळ्या देशाचं नेतृत्व करायची जबाबदारी त्यांच्यावर असताना आणि देशासमोर अनेक एक प्रश्न हे असताना ते सातत्याने महाराष्ट्रात येतात आणि एक गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली दिसली की या निवडणुकीमध्ये दोन तर्फे जे झाले, मतदान जे झालं त्याच्यामध्ये जो काही आवाज त्यांच्या खात्याकडून गोसाहेबांच्याकडून त्यांच्याकडे आला तो फायद्याच्या नंतर असा धोका घ्यायला नको म्हणून पुन्हा ते आपल्या भागामध्ये आपल्या राज्यामध्ये येतात. येऊन सांगतात काय, प्रधानमंत्री येत असेल तर माझी तक्रार नाही, पण त्यांनी सांगावं की 10 वर्ष देशाची सत्ता त्यांच्या हातात होती. या 10 वर्षात त्यांनी काय फाळून टाकली आणि असा इशू पुढच्या काळामध्ये नक्की काय करणार आहेत हे त्यांनी सांगावं. पण त्याच्या सगळ्या सभेमध्ये 2 ते 3 मिनिटं विकासाच्या संबंधी बोलतात, 10 मिनिटं आम्हा लोकांच्या टीका करण्याच्यासाठी बोलतात, आणखी भाषा मिनिटं अन्य काहीतरी गोष्टीच्या संबंधी सांगतात. त्याच्यामध्ये असत्यावर आधारित अनेक गोष्टी असतात. रामाचं मंदिर बांधलं आहे, त्यामध्ये या देशात लोकांना आनंद आहे, लोक राम भक्त असतात आणि त्यामुळे मंदिर झालं असेल तर त्याचा आनंद आहे. पण या मंदिराला पैसे कुणी दिले, त्याला देणग्या कुणी दिल्या, या देशाच्या कानाकोपऱ्यातनं लोकांनी कोट्यावधी रुपयाची रक्कम ही या कामाच्यासाठी दिली, त्यामधून हे मंदिर उभं राहिलं आणि याचा आनंद देशाच्या अनेक लोकांना आहे. पण मोदी साहेब इथून सांगतात की आम्हाला चिंता आहे की आम्ही लोक इंडिया वाले लोक, महाराष्ट्र विकास आघाडी वाले लोक उद्या त्याला या मंदिराच्या संबंधी बंद भागाचा निर्णय हा घेतील का काय याची चिंता आम्हाला पाहिजे हे ते सांगतात. तुम्ही सांगा, या देशामध्ये या राज्यामध्ये कुठे एखादं मंदिर चांगलं बांधलं, कुठे गावाचे लोक